नमस्कार, सागर वेव मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण आहोत महाडच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि याच चौकाच्या शेजारी महाड नगरपालिकेची भव्य इमारत आपण पाहू शकताय। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी याच भव्य इमारतीमध्ये उद्या होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होणार आहे। विशेष म्हणजे महाडमध्ये 2 नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या वेळी झालेली हाणामारी आणि त्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर उद्या मतमोजणीच्या दिवशी महाडमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नुसता प्रचंड पोलीस बंदोबस्त नाही तर मतमोजणीच्या 200 मीटर अंतरावर संचारबंदी लागू केली आहे आणि ही संचारबंदी या 200 मीटर अंतरामध्ये आहे। शिवाय 200 मीटरच्या पुढे संपूर्ण महाड शहरामध्ये जमावबंदीचा आदेशही उद्या सकाळ 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि हा दोन्ही आदेश हे उद्या सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतील। शिवाय महाडमध्ये एक DYSP, 15 पोलीस अधिकारी, 105 पोलीस कर्मचारी तसेच गस्त संपूर्ण महाड शहरामध्ये गस्त घालण्यासाठी 4 पोलीस अधिकारी, एक मार्शल बीट टीम शिवाय दामिनी पथक हे सतत गस्त घालणार आहे। कुठेही कोणालाही गडबड गोंधळ करता येणार नाही। त्याशिवाय महाडमध्ये शहरामध्ये जे 4 रस्ते प्रमुख आतमध्ये मध्ये प्रवेश करतात त्या 4ही रस्त्यांवर नाकाबंदी पोलिसांनी ठेवलेली आहे। या नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन हे तपासणी करूनच महाडमध्ये सोडले जाईल असा हा मोठा पोलीस बंदोबस्त महाडमध्ये उद्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आला आहे। उद्या महाड मतमोजणीच्या वेळी नगरपालिकेच्या इमारतीमध्ये मतमोजणी होणार असली तरी त्याच्या 200 मीटर पासून इकडे पहा आपण या ठिकाणी राजमाता जिजाऊ उद्यान आहे। या ठिकाणी शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उभं राहण्याची सोय पोलिसांनी या ठिकाणी केलेली आहे। तर आपण पाठीमागच्या बाजूला पाहू शकतोय जी HDFC बँक आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप युतीच्या कार्यकर्त्यांना उभे राहण्याची सुविधा या ठिकाणी पोलिसांनी केली आहे। पाठीमागच्या साईडला राष्ट्रीय स्मारक आहे। त्या राष्ट्रीय स्मारकाच्या त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभे राहण्याची सुविधा पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे। या पार्श्वभूमीवर आपल्याला मी सांगतो की उद्या महाडमध्ये पोलिसांनी जे उमेदवार विजयी होतील, जो पक्ष विजयी होईल त्याला विजयी मिरवणूक सुद्धा काढता येणार नाही अशी बंदी पोलिसांनी घातलेली आहे। आणि हे सगळं पाहता महाडकर घातलेल्या बंदीमुळं आणि जमावबंदीमुळं किती हे करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे। तरी पण महाडकर याबाबत उघड नाराजी व्यक्त करतील अशी अपेक्षा पण आहे। आणि शिवाय उद्या या ठिकाणी मतमोजणी सुरू सकाळी 10 वाजता होणार आहे महाड नगरपालिकेच्या इमारतीमध्ये आणि संपूर्ण निकाल दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होतील। शिवाय मतमोजणी जी आहे ती 10 टेबलांवर आणि 3 फेऱ्यांमध्ये होणार आहे आणि निवडणुकीचा निकाल दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत स्पष्ट होईल आणि मगच ठरेल की महाडचा धुरंधर म्हणजेच नगराध्यक्ष कोण होईल हे उद्या दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत समजेल। कॅमेरामॅन श्रीकांत पार्टेसह मनोज खांबे, रायगड।